काल देगलूर येथे महाविकास आघाडीतर्फे जितेश शांतापूरकर यांच्या प्रचारात जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे आमदार व महाविकास आघाडी सरकारचे आमदार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पाहूया तो रिपोर्ट। आधा घरवाला आहे म्हणजे साला जो असतो जसं म्हणतात पाटील वाड्यावर या, मला म्हणू लागले मुद्द्यावर या। मला हाच मुद्दा यांना पटवून द्यायचा होता। एकाने उल्लेख केला आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी, जाधव साहेबांनी म्हणून तुमचा उल्लेख केला, तर तिकडे ते आहे तर इकडे हे आहे, त्यांच्या वजनापेक्षा डबल आहे। मी मंत्री होतो, हे माझे सचिव होते, आज दोघेही आम्ही आमदार आहोत। मी मंत्री आहे, ते आमदार आहेत, आणि पहिल्या दोघं पैलवानाची लढाई मी पाहिलेली आहे। त्यावेळेस मी आणि योगायोग ते दोघंही स्टेजवर आहे। मी काही त्यांचं नाव दुसरं घेणार नाही। आपले आमदार आदरणीय अमर भाऊ राजूरकर आणि शिंदे साहेब, हे दोघांची लढाई तुम्ही पाहिली होती। तर त्या लढाईमध्ये जिंकणाराही सोबत आहे, हरणाराही सोबत आहे, आणि दोघंही आमदार आहे। एक वरच्या सभागृहामध्ये, एक खालच्या सभागृहामध्ये। म्हणजे जितेशला निवडून येण्यासाठी त्यांच्या नावामध्ये जीत आहे, तर हरण्याचा प्रश्नच नाहीये। फक्त लीड किती घ्यायची, तुमच्या नेत्याच्या, माझ्या नेत्याच्या उंची एवढी। अशोकरावचं नाव देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। मीही त्यांचा एक कार्यकर्ता होतो। आज मी वेगळ्या पक्षात बी असलो तरीही शेवटी स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या त्या आशीर्वादामुळे मी पहिल्यांदा आमदार झालो, 4 वेळेस आमदार झालो, 1 वेळेस आता उद्धवजींच्या आशीर्वादाने झालो। म्हणजे असं काही नाही, पण झालो। मी आमदार होतोच, कोणती निशाणी असो, आमदार होणं माझ्यासाठी काही अवघड नाही, कारण की अशोकरावांनी सर्व गुण मला शिकवून दिलेले आहेत। याचा पालन मी माझ्या मतदारसंघामध्ये करतो, म्हणून निवडून येतो। खरं ना, मी खोटं बोलणार नाही। अशोकराव समोर खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही। भले मी माझे मित्र अमरजीला थोडा उल्लू करू शकतो, आम्ही बरोबरीच आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, माझा वय 60 वर्ष आहे, पण 60 वर्षासारखा मी दिसत नाही, तो 57 असेल, किती 57 3 वर्ष लहान आहे, परंतु ते माझ्यापेक्षा मी तसा होतो। परंतु मी आता शिवसेनेमध्ये गेलो तर काँग्रेसची चरबी गुरमी पूर्ण कमी करू टाकली। इतका मोठा होता, आता मी शिंदे साहेबांना बोलू लागले, तुम्ही माझ्यासारखे व्हा। जरुरी आहे, जगण्यासाठी तंदुरुस्ती पाहिजे, सेवा करण्यासाठी तंदुरुस्ती पाहिजे। आणि सेवा करताना कोरोनाच्या महामारीमध्ये अंतापूरकर साहेबांनी जे गावागावापर्यंत तुमचा संपर्क केला, तुमच्याशी संबंध बनले, कुठेतरी त्यांना ती लागण झाली, आणि ते आज आपल्यामध्ये नाही आहे। परंतु एक मी यासाठी बोलू लागलो, अनेक वर्ष मी त्यांना सभागृहामध्ये काम करताना पाहिलं, सभागृहामध्ये विषय मांडताना पाहिलं, बोलताना पाहिलं। आज त्यांचे चिरंजीव हे इंजिनियर आहेत, शिकलेले आहेत, आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांच्या सोबत आहे। आणि यासाठी आपल्या सर्वांना एक लक्षात घ्या की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागाच्या वेगवेगळ्या खेड्यामध्ये जो आपल्याकडचा गावाची मतदानाची पेटी म्हणजे मशीन, त्या मशीन मध्ये निघणारा मतदान आणि मतदानामध्ये विकास दडलेला आहे, इतकं लक्षात ठेवा। प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये जे मतदान होईल त्या मतदानापैकी 75% मतदान हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण दिला, तरच ही महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर जी शक्ती झाली। तुम्ही पाहिलं परवा ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या पक्षांचे लोक निवडून आले, भारतीय जनता पार्टीचे आले नाही। काही लोकांनी प्रश्न विचारला, अक्षयजींच्या बाबतीत विचारला, पेट्रोल डिझेलच्या बाबतीत विचारला, आमच्याकडे भी विचारतात। हमारे तरफ भी कुछ बहनें पूछती है कि पहले 5 साल चले गए, अब ये आने वाले 5 साल जो रहे हुए 5 साल
इसके अंदर एक राव साहब दानवे नाम के हमारे एमपी है, उनको पूछते हैं भाई साहब अच्छे दिन कब आएंगे? तो वो बोला जिसने ये लफ्ज, जिसने ये शब्द, जिसने ये बयान दिया, मैं उनसे पूछ के आने के बाद में ही आपको बोलूंगा अच्छे दिन कब आने वाले। वो बार बार दिल्ली से कांटेक्ट करते हैं कि हमारी महिलाओं को आपसे मिलना है, पंतप्रधान कार्यालय से संपर्क करते हैं। अभी गए कुछ दिन पहले वो मसले का हल निकल गया, जो शब्द दिया था उन्होंने कि अच्छे दिन कब आने वाले हैं। तो वहां उनको दिल्ली को बुलाया गया। राव साहब दानवे साहब ने उस बहनों की मीटिंग पंतप्रधान कार्यालय से की। पंतप्रधान कार्यालय में वो गए और वहां जाने के बाद पंतप्रधान जी से पूछा कि पंतप्रधान जी अच्छे दिन कब आने वाले हैं? उन्हें बोला इतनी छोटी सी बात के लिए आप इतने दिन से परेशान है, बार बार पूछते हैं, हमको वक्त मांगते हैं। उनको बिठाया, घंटी बजाया, चाय मंगाया, बहनों को चाय दिया जाए। बहन जब तक चाय पी लेती है सभी, तब तक पंतप्रधान जी अपने पीछे जाते हैं बंगले के, वहां से एक मुर्गा लाते बहन जी के हाथ में दे देते हैं। ये मुर्गा जिस दिन अंडा देना शुरू कर देगा तुम्हारे अच्छे दिन आ जाएंगे। तो ना मुर्गा अंडा देने वाला है, ना अपने अच्छे दिन आने वाले। अच्छे दिन तभी आएंगे जब ये महाविकास आघाड़ी का हमारा अंतापुरकर साहब का जितेश नाम का नौजवान चुन के जाएगा। और मैं आपको यकीनन दिलाता हूँ, भरोसा दिलाता हूँ, विश्वास दिलाता हूँ कि आपके अच्छे दिन, ये एक नौजवान जब आपके प्रश्न वहां मानेगा, वहां विषय आपके जो भी रास्ते के प्रश्न है, कई लोगों के, किसानों के ऊपर देखिए आपने इतनी बड़ी आफत आ गई, शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक नांदेड जिल्ह्यामध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे। शेतकरी अडचणीमध्ये, मी महसूल राज्यमंत्री आम्ही सरकारच्या वतीने आदेश दिलेले की सर्व पंचनामे करा, ही नैसर्गिक आपत्ती आहे, हे संकट आसमानी आहे, परंतु या आसमानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार आहे, काँग्रेस पक्षाचे ते प्रमुख आहे, उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि उद्धवजींनी आतापर्यंत केलेले कार्य याचा सर्वे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या एजन्सीने केला। त्या सर्व एजन्सीने उद्धवजींना एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये देशामध्ये त्यांचं नाव आहे। एक संयमी मुख्यमंत्री, एक अच्छा मुख्यमंत्री, सच्चा मुख्यमंत्री। आणि हे सर्व करताना शेवटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण पाहिलं की सरळ 2 लाख रुपये माफी करण्याचा निर्णय लोकशाही आघाडीच्या सरकारने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याची घोषणा झाली। पहिल्या वेळेस 20,000 कोटी रुपये देण्यात आले। दुसरी यादी अजून फायनल होण्याच्या अगोदर कोरोना आला, कोरोनाच्या नंतर वेगवेगळे संकट आले। जे रेग्युलर शेतकरी जे पैसे भरतात त्यांनाही 50,000 रुपये देण्याची जी घोषणा आहे ती लोकशाही आघाडीच्या सरकारने केली। परंतु त्याच्यामध्ये खरा जो अडथळा आहे हा भारतीय जनता पार्टी आहे। अडथळा लोक बघतील कशासाठी, तर अडथळा याच्यासाठी की आपल्या राज्याचे 50,000 कोटी रुपये अजून केंद्राकडे बाकी आहे। 32,000 कोटी जीएसटी वस्तू कर आणि 18,000 कोटी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना ज्या या राज्यामध्ये राबवल्या गेल्या, त्या राज्याचा हिस्सा जो हक्काचा पैसा आहे तो अद्यापपर्यंत मिळाला नाही। म्हणून खरं म्हणजे ती 2 लाखाची सेकंड यादी आणि 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला, रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान ते द्यायचे। खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून, या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या विरोधी पक्षाला विनंती करत की आपण आपले पंतप्रधान महोदयाला सांगून जो आमचा हक्काचा आहे, तो आमचा पैसा आहे, तुम्ही जे जीवनभर सकाळ संध्याकाळपासून जे वस्तू वापरतात त्या वस्तूवर लागलेला कर आहे ते काय अनुदान देत नाही। परंतु शेवटी सरकारचे जे समीकरण आहे, मी पहिले शिवसेनेत गेलो, नंतर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आणलं, त्याच्यामध्ये शिंदे साहेब बी आले शेकपतर्फे। म्हणजे आपण सर्व एकत्रित आहोत, त्याचं दुःख नाही त्यांना। पहिले आमच्या झाडाखाली बसले होते, त्याचा मजा वेगळा होता। बावडीच्या झाडाखाली आले, त्याचा त्रास वेगळा आहे। आणि हे जे पैसे थांबवण्याचा जो पाप करू लागले त्यांचा धडा शिकवण्यासाठी तुम्हाला पोटनिवडणूक लागलेली आहे। याच्या माध्यमातून आपला हक्क महाराष्ट्राचा, महाराष्ट्राला मिळतो किंवा नाही हे पाहण्याची खरं म्हणजे आज
हे जे लोकशाही आघाडीचा सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं राज्य होतं त्याच्याप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल टाकून छोटे कार्यकर्ते आपले सर्व, परंतु त्या मार्गाने हे चाललेलं सरकार आहे. तुम्ही पूर्वी वाचलं असेल, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजे होते त्यावेळेस मी दुष्काळ पडलं होतं. त्यावेळेस असं काही केंद्राकडे विनंती करायची, पैसा मागायचा, वस्तू करणं होता. ज्याच्या तलवारीमध्ये जोर असेल तो आपला तो जोर दाखवायचा. आपली त्यावेळची फौज पाठेनुसार तुम्ही एक लढाई तुम्हाला माहित असेल, सुरतची लूट. सुरतवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पैसा सुरत वरून आणला आणि महाराष्ट्राच्या दीन दुबळ्या गोर गरीब शेतकरी शेतमजुराला त्या दुष्काळामध्ये जशी आपली आता अतिवृष्टी आली तशी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण गोर गरीब जनतेला मदत केली. आता उलट झालेलं आहे, पुऱ्या देशाचा पैसा सुरतला चालला. सुरतवाले आता आपल्याला लुटू लागले. अडाणी यांचे नाव कधी मी ऐकले मी नव्हते. याच्या प्रॉपर्ट्या मी 15 वर्षाअगोदरच्या नेटवर पाहिल्या आणि आताचे पाहिले. फक्त एक दिवसामध्ये 10,000 हजार करोड रुपये कमवतात बिचारे गरीब. आणि त्यांचे नेते बसलेले वरती हे सरकार आहे, हे सरकार फक्त पोटावर मोजणारे जे उद्योगपती यांचा आहे, गोरगरिबाचा नाही. केंद्रामधला आणि राज्यामधला जो सरकार आहे हे आपला सरकार गोरगरिबाचा आहे. लोकल गाडी आहे, हात दाखवा, गाडी थांबवा. एक्सप्रेस गाडीच्या नादामध्ये बोलू नका. चुकून आमचा एक मित्र तिकडे जाऊन बसला, त्याच्याबद्दल आमचे जाधव साहेबांनी इतके चांगल्या सुंदर शब्दामध्ये बोलले. त्या शब्दाचा उपयोग मी करू शकत नाही, कारण की अशोकराव पाठीमागे आहे. मी काही बोललो होतो ते म्हणतील, सत्ता तुला 25 वर्ष हे शिकवलं का? मला अडचण आहे. सोपं काम नाहीये. तुमच्यासारखा तुम्ही काय, तुमच्या पोटात काय बटन दाबणाऱ्या पोटात काय मला समजू लागलं का? तुम्ही म्हणतात अशोकरावला पहिले येऊ द्या, सत्तारला नंतर ऐकू. याची जाणीव आहे मला. बऱ्यापैकी लोक बी बरी आले, आता बाहेर कोणीच नाहीये, म्हणून मी पुन्हा येईल तुमच्या गावात भाषण द्यायला. म्हणजे ते नेते असले तर बिलकुल येणार नाही. एक दोन असले तर आपल्या गिरीबाचा नंबर लागून जातो. इतक्या मोठ्या फौज पाठेमध्ये एखादा शिपाई साधा सिंपल कार्यकर्त्याची सहजासहजी वर्णी लागत नाही. पण तरीही माझे मित्र आदरणीय खरं म्हणजे अमर राजूरकर माझा जुना मित्र आहे. आम्ही अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे. मी मंत्री बी असलो, ते आमदार बी असले, तर आमच्या दोघांमध्ये अशोकरावजी साहेबांसोबत काही फरक नाहीये. फक्त मी औरंगाबादला आहे आणि ते नांदेडला आहे. नांदेड जवळ आहे, औरंगाबाद थोडा दूर आहे. पण सर्व मला आतापर्यंत सन्माननीय खरं बोलतो मी आदरणीय अशोकरावजींच्या नावावर मी तिकडे धंदा करून घेतो, इकडे कोणी धंदा मी चालून घेतो. पुऱ्या काँग्रेसच्या 1 लाख लोकांना एक लाईन मध्ये बसवलं, शिवसेनेला मतदान करावं. 1 लाख, मला 1,700,000 मतं मिळाली होती. त्यावेळेस 1000 मतं शिवसेनेला मिळाली. आता यावेळेस 1,25,00,000 मतं मला मिळाली. त्यामध्ये 1 लाखाचा तर पूर्ण चार्ट यांच्या नावावर मी 1 लाख मतं तिथे घेऊ शकतो. आमचे 25,00,000 झाले तर इथे तर काही अडचण नाही. अंतापूरकर साहेबांनी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा जे काही करायची ती केली. त्यांचा मुलगा शिकलेला आहे, चांगला आहे, तरुण आहे आणि विशेषतः इंजिनियर आहे. याला मतदान मागण्यासाठी अशोकरावजींच्या नावामध्ये आणि कामामध्ये जे चैत्य तुम्ही पाहिलं असेल ते समृद्धी मार्ग चालला होता. कोणी विचार केला होता का तुम्ही समृद्धी मार्गाला जोडणार? खरं सांगा, तुम्ही वाचलं नाही. इतर टीव्हीवर पाहिलं एकच बातमी आली का आता समृद्धी मार्गाला नांदेड जोडणार. अरे हजारो कोटी रुपये 1 मिनिटात घोषणा केली साहेबांनी. घर की मुर्गी दाल बरोबर तुमको किंमत नहीं, हम तो पेपर में पढ़ के खुश है. क्या नेता ने दे दिया 1,000 कोटी, हमको 100 कोटी दिए तो हम 3 बार डमरू बजाएंगे. 2-4 लाख मतदान में अशोकराव जी के नाम पे मार दूंगा. तो यहाँ के सभी भाइयों से, दोस्तों से, साथियों से, नेताओं से, सारे कास्ट के, सारे जात के, तीनों तालुके के हमारे शिवसेना का एक जज्बात में आदमी आ गया. उसने बोला देख लो, नहीं हमको बिलोली भी होना और तीसरा तालुका नहीं, 2 ही तालुके, तीसरे का
तो ये 2 तालुके, ये दोनों तालुके के वोट होना हमको कोई ऐसा भिलोली या देवलूर अलग अलग नहीं है, दोनों भाई है। अशोक राव जी का एक राइट हैंड है, एक लेफ्ट हैंड है, और वो दोनों अगर एक हो गए तो 3 पार्टियों का सरकार आपके संगात है। और इसकी जो आगे की लड़ाई होने वाली है, अगली लड़ाई के पहले ये जो लड़ाई है, इसमें हमारे सभी माइनॉरिटी के नेताओं को, मेरे कार्यकर्ताओं को, दोस्तों को, साथियों को, यहाँ जमे हुए तमाम नेताओं को एक ही गुजारिश है, एक ही रिक्वेस्ट है, क्योंकि हमारे दोस्त ने बताया कि आजकल सब जात पे चल रहा है, तो मैंने बोला तुम्हारे घर पे मेरा भी सलाम हो जाएगा। तो तुमने बताया कि सब जात में लगा है, ढंगर के बारे में बोले थे, आपको गलत बोले, सही बोले। मैं बोला अपनी भी थोड़ी दुकान शिंदे साहेब बरोबर बोलू लागले, सिल्लोडमध्ये 90% हिंदू आहे, तरी सत्तार कसा निवडून येतो, तर त्याच्या पाठीमागं स्वर्गीय शंकररावजींचा आशीर्वाद आणि अशोकरावजींची साथ आहे। धन्यवाद, आदाब सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। अशोकराव चव्हाण, आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब व महाविकास आघाडी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच इतर घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, या सर्वांनी माझी महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या या उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी हात जोडून सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आज घटस्थापनेच्या या दिवशी मी आज अर्ज दाखल केला उमेदवारीचा। आज तो दिवस माझ्या डोळ्यासमोरून जातोय। असा हा दिवस होता की ज्या दिवशी माझ्या वडिलांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता व देगलूर शहरात प्रत्येक धार्मिक स्थळ महामानवांच्या स्मारकाला वंदन करत एक जाहीर सभा एका ठिकाणी मैदानात पार पडत होती। सर्व प्रमुख वक्त्यांचे भाषण झाल्यानंतर वडिलांचं भाषण त्या ठिकाणी होणार होतं। जसं वडिलांचं नाव अनाऊन्स झालं, घेतलं गेलं, त्यानंतर जसे वडील माईच्या जवळ आले त्यावेळी वडिलांचा विजय व्हावा म्हणून प्रत्येक ठिकाणी जय जयकार होत होता, टाळ्या शिट्ट्यांनी वडिलांचं स्वागत होत होतं। त्यावेळी वडिलांचा जो पहिला स्वर निघाला ती त्यांची शायरी होती, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। आणि त्यांनी संबोधित करताना समोरच्या मायबाप जनतेला म्हणले की आप मेरे खुदा हो, आप अगर चाहोगे तो मैं आपका सेवक बन सकता हूँ, आपका मैं या इस मतदार संघ का आमदार बन सकता हूँ। तो क्षण माझ्या डोळ्यासमोरून जातोय। मला इथे सांगायचं की या ठिकाणी माझे खुदा, माझे भगवान आपणच आहात, आपणच माझे पालकत्व आहात। माझे जरी वडील आज आपल्यातनं निघून गेले असतील तरी माझे वडील हे आपणच आहात। वडिलांच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी वडिलांचा प्रचार करत अनेक गावांमधून, अनेक शहरांमधून मी गाठीभेटी, लोकांचा आशीर्वाद, वडिलांच्या बद्दल मत जाणून घेत होतो। मला प्रत्येक ठिकाणी वडिलांबद्दल खूप चांगलं ऐकू आलं व माझ्या मनाला समाधान वाटले की माझे वडील हे खूप चांगलं काम करतात। परंतु मायबाप जसं म्हटलं जातं, जो जी आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी मिळून वडिलांना, म्हणजे मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो, 2019ची विधानसभा ही निवडणूक ही महाराष्ट्रात ऐतिहासिक याकरता घडली कारण समोरचा विरोधक हा धनाढ्य जरी असला आणि वडिलांकडे काहीच नसताना सुद्धा देगलूर भिल्लीच्या मायबाप जनतेने वडिलांना जवळपास 25,000 मध्यवर्तीने निवडून दिलं। खरंच एक सर्व मोठ्या भाग्याची गोष्ट आहे। अंतापूरकर परिवाराकरता व माझ्या वडिलांकरता होती।
परंतु मी जशी मगाशी एक उक्ती म्हटली त्या उक्तीची मला खरं खंत वाटते. कारण वडिलांचं स्वप्न, वडिलांनी जे आपणास दिलेले वचन, शब्द, कार्य होते ते अधुरे झाले. ते करता करता कुठेतरी ते आपल्यातनं निघून गेले. जेव्हा कोरोनाची जगभर लाट पसरली होती त्यावेळेस मी आपणास आठवण सांगू इच्छितो. सर्वजण घरात भयभीत होऊन बसले होते. आम्हालाही वडिलांची काळजी वाटत होती. परंतु वडील म्हणाले, मला घरी बसून जमणार नाही. मला फार मोठ्या विश्वासाने व आशीर्वादाने मला या मायबाप जनतेने निवडून दिलं. मला घराच्या बाहेर पडलंच पाहिजे. व ते बाहेर पडले व आपली सेवा करता करता कुठेतरी त्यांनाच कोरोनाची लागण झाली होती. आज आपल्याकडं निघून गेले. मायबापू अतिशय दुःखाचा क्षण. सन्मानित आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब आमच्यासह आमच्या कुटुंबाच्या पाठीशी अगदी भक्कमपणे त्या हॉस्पिटलच्या त्या वाईट दिवसांमध्ये सुद्धा आमच्या पाठीशी गंभीरपणे जसं देवानंच पाठवलं होतं अशा प्रकारे होत्या आमच्या पाठीशी उभे होते. अत्यंत तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील फार दुःखद, ह्याच्यापेक्षा वाईट जीवनात काहीच नसतं असं वाटलं. की वडील त्यांना कुठला त्रास नव्हता. ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. केवळ कोरोनामुळे त्यांना आपल्यातून निघून जाऊ लागलं. बाबापो, आज वडील आपल्यात नाही, परंतु वडिलांच्या नंतर आपण सर्वांनी तोच विश्वास, तोच प्रेम, तोच आशीर्वाद माझ्यावरती आपण करत आहात. मी आपणास या ठिकाणी एकच सांगतो, मी उठणार नाही आणि मागणार नाही. निवडून आल्याच्या नंतर सुद्धा वडिलांचं कार्य, वडिलांचे विचार, वडिलांचं प्रेम, वडिलांनी जे आपल्याला केलेलं आहे ते कधीच टाकणार नाही. या ठिकाणी आपल्याला खात्री करतो. बापू, मी गेल्या काही महिन्यापासून आपल्या देगलूर बिर्णी मतदारसंघाची पाहणी करत, दौरे करत मी फिरत होतो. प्रत्येक गावातले मला प्रश्न जाणून घेतले. मी बरेच ठिकाणी रस्ते, नाली, परत स्मशानभूमी, अनेक काही प्रश्न होते आणि ते बरेच प्रश्न प्रस्तावित होते. वडिलांनी त्या बरेच कामांना प्रस्तावित केलं होतं. सन्माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि मोठमोठी कामं या ठिकाणी पार पडत होती. त्या सर्व प्रश्नांची मी सुद्धा आज त्याची नोंदणी मी केलेली आहे. माझ्याकडे सुद्धा त्या गोष्टीची नोंद आहे. परत मी एक युवक उमेदवार म्हणून मी सन्माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित सर्व व्यासपीठाला सांगू इच्छितो की मी युवकांची 3 बैठका घेतल्या. युवा संवाद म्हणून प्रत्येक युवकाचे मला प्रश्न जाणून घेण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. त्या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत, युवकांसाठी ते कॉलेजेसचे प्रश्न आहेत, युवकांसाठी ते रोजगाराचे प्रश्न आहेत. अशा अनेक प्रश्नांना मी स्वतः वैयक्तिक सन्माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब महाविकास आघाडीच्या वतीने मी नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करणे या ठिकाणी मला खात्रीशीर सांगतो. तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न, आपला भूभाग हा मी म्हणेन 100% शेतकरी भाग आहे. शेतकरी माझ्या शेतकरी राजाचा भूभाग आहे. त्या शेतकरी राजासाठी जे काही त्याच्या अतिवृष्टी काल परवा झाली, त्या अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान झालं त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणे या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. आणि जाता जाता मी आपल्याला एवढंच एक सांगू इच्छितो, आपल्याला सन्माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आपल्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की वडील जरी गेले आहेत तरी मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो, तरी मी एकटा पडून कधी आपण मला एकटं वाटून देऊ नका. आपण माझ्या सोबत राहा, आपण माझ्या पाठीशी भक्कमपणे राहा. आपणच माझे वडील म्हणून माझ्या आयुष्यात माझी भूमिका घ्या आणि मला पदरात घ्या. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.